Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World. Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World. Perfect destination for every occasion. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर एप्रिल मे महिन्यामध्ये तीव्र उन्हाळ्यामुळे काहिली झाल्यानंतर आपल्याला जून येता येता पावसाची प्रतीक्षा असते. पण गेल्या काही वर्षांपासून ऋतुचक्रामध्ये काहीतरी अमूलाग्र बदल झाल्याचं दिसतंय आणि त्याचाच परिणाम म्हणून यावर्षी अगदी उन्हाळ्यातच म्हणजे मे महिन्यातच पावसाळ्याचा फील महाराष्ट्रवासियांना घ्यायला मिळतोय. अर्थात हे डेव्हिएशन जे आहे हे काही होत नाही असं नाही. म्हणजे मान्सून आधी 8 दिवस किंवा नंतर 8 दिवस येण्याच्या घटना इतिहासामध्ये घडलेल्या आहेत. 1990 साली असेल किंवा 2009 साली असेल, अशा घटना घडलेल्या आहेत. पण हा मान्सून येता येता इतका ढगफुटी सदृश पाऊस का पडतोय, अशा पद्धतीची अतिवृष्टी का होते आणि हे जे ऋतुचक्र, हे जे हवामानाचं चक्र आहे ते नेमकं काय सांगतंय आपल्याला? आपलं काही चुकतंय का? आणि चुकतंय तर ते काय चुकतंय? आपण नेमकं काय दुरुस्त करायला पाहिजे? माणसानं विकास करताना नेमक्या अशा कुठल्या सीमा ओलांडलेल्या आहेत की ज्या ओलांडल्याचा परिणाम आज आपल्याला भोगावा लागतोय आणि तो भविष्यात आणखी किती गंभीर होणार आहे, या सगळ्याबद्दल खूप चर्चा चालू आहे. मात्र त्यातले वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आज आपण चर्चा करणार आहोत ते पर्यावरण तज्ज्ञ लेखक अतुल देऊळगावकर सरांशी. अतुल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे मुंबई तकमध्ये. पण सुरुवातीला मला जो प्रश्न विचारायचा, मी अत्यंत साधे बाळबोध प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे आम्हाला अधिकाधिक समजून घेता येईल की हे नेमकं काय आहे. हा जो पाऊस पडतोय सध्या महाराष्ट्रामध्ये, जो काही मान्सून लवकर आलेला आहे, तर तुम्हाला हे जे बदललेलं चक्र आहे त्याच्याबद्दल तुमचं पहिलं मत काय आहे हे मला विचारायचं आहे. आणि हे न्यू नॉर्मल ज्याला आपण म्हणतो अलीकडच्या काळामध्ये, हे न्यू नॉर्मल का होत चाललंय? अभिजित, मॉन्सून जो आलाय तो काल दाखल झालेला आहे गोवा आणि तळ कोकणामध्ये. लातूरमध्ये गेले 17 दिवस पाऊस पडतोय किंवा महाराष्ट्रामध्ये गेले 16-17 दिवस जो पाऊस पडतोय तो मॉन्सूनचा नाही. करेक्ट. तो म्हणजे कोकणाकडे किंवा पश्चिम महाराष्ट्रात येतोय तो अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे, आणि बाकीच्या भागात येतोय तो बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे. तर त्यामुळे एकाच वेळेला 2 ठिकाणी झाले. महाराष्ट्रात सगळीकडे एकाच वेळेला मे महिन्यामध्ये असा कधी पाऊस पाहायला मिळत नाही. खूप दुर्मिळ असेल इतिहासात सुद्धा. आता जो पाहायला मिळतोय आपल्याला तो प्रामुख्यानं हा मान्सून पूर्व पाऊस आहे महाराष्ट्रभर. कोकणामध्ये आणि आता कदाचित मुंबईपर्यंत तो कदाचित आलेला असेल, त्याची आता खात्री शास्त्रज्ञांनी द्यावी. परंतु बाकीचा जो पाऊस पडलेला आहे हा कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पडत आहे. आता त्याच्या कारणांमध्ये आपल्याला जाता येईल, म्हणजे विस्तारानं सगळ्या गोष्टी बघता येतील आपल्याला. नाही, मला दुसरा एक जो प्रश्न ज्याचा उल्लेख तुम्ही केला की आता तुम्ही काल ती दृश्य बघितली असेल, आता तुम्ही लोहाराचा उल्लेख केला किंवा तुम्ही तिकडं मराठवाड्यामध्ये कसा 16-17 दिवस पाऊस पडतोय त्याचा उल्लेख केला, किंवा पुणे सोलापूर रस्त्यावरची दृश्य तुम्ही बघितली असतील. ढगफुटी सदृश पाऊस पडतो आहे आणि काही तासांमध्ये हायवेवरून वाहनं वाहून जावीत अशा पद्धतीचा पाऊस पडतोय. त्याची काय कारणं आहेत? ती सायंटिफिक काय कारणं आहेत? नेमकी काही मानवनिर्मित काही आपण अशा गोष्टी केलेल्या आहेत का, की आपण इंटरव्हेन्शन केलं निसर्गामध्ये की ज्याचा परिणाम म्हणून आपल्याला हे सगळं भोगावं लागतंय? का होतंय हे? थोडीशी जागतिक पार्श्वभूमी आपण त्याला समजून घेतली पाहिजे आणि मग आपण भारत आणि महाराष्ट्राकडे येऊ. काय झालंय, हवामान बदल ही अतिशय दूरची वाटत असणारी जी गोष्ट होती ती आता आपण आपल्या उराशी येऊन ठेपलेली आहे. जे 1988 साली पहिल्यांदा जेम्स हॅन्सन या शास्त्रज्ञांनी अमेरिकेत सांगितलं की हवामान बदल होणार आहे. त्याआधी कसं तापमान वाढ होणार आहे, त्यानंतर पर्यावरण बदल होत आहेत हे बोलत, पण हवामान बदल, क्लायमेट चेंज ही संकल्पना त्यांनी पहिल्यांदा मांडली. 1990 साली पृथ्वीवरचं कार्बन कॉन्सन्ट्रेशन, ज्याला कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण म्हणून, ते 1 घनमीटरला 350 होतं आणि ती सुरक्षिततेची मर्यादा होती. आता सध्या ती 430 झालेली आहे. कदाचित हे खूप तांत्रिक वाटेल, परंतु ते का समजून घेणं आवश्यक आहे की हे जे काही सगळं बदलतंय आणि अगम्य पद्धतीचं आपल्याला हवामान वाटतंय त्याची नेमकी कारणं काय आहेत? तर त्याचं खरं कारण असं आहे की पृथ्वी ICU मध्ये आहे सध्या. पृथ्वी अत्यवस्था आहे हे आपल्याला शास्त्रज्ञ सांगतायत. जगातील हवामान शास्त्रज्ञ,
त्यानंतर जैवविविधतेचे शास्त्रज्ञ, जलचक्राचा, वायुचक्राचा, बर्फाच्छादनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन अर्थ कमिशन स्थापन केले. आपण सर्च टाकून बघू शकता, ज्याला आपण पृथ्वीचा आयोग म्हणू. आणि ते प्लॅनेटरी बाउंड्रीजचा अभ्यास करतायत की पृथ्वीची जी लवचिकता आहे, निसर्गाची लवचिकता जी आहे, किती हानी झाल्यानंतर ती पुन्हा पूर्ववत स्थितीला येते. जसं आपण रबराला म्हणतो की ताणल्यानंतर परत जागेवर येणार. तर यामध्ये जे महत्वाचं आहे त्यात जैवविविधता आहे, जलचक्र आहे, वायुचक्र आणि बर्फाच्छादनाचं आहे. ह्या सगळ्या बाउंड्रीज आपण आता ओलांडलेल्या आहेत. आपण 2025 मध्ये या बाउंड्रीज ओलांडलेल्या आहेत. आणि त्यामुळे शास्त्रज्ञ सांगतायत की काय काय होऊ शकतं. 2015 साली ज्या बैठकीला मला जाता आलं होतं, पॅरिसच्या जागतिक परिषदेला, आपण सगळं जग म्हणत होतं जगाचं तापमान 1.5 पेक्षा जास्त जाता कामा नये. म्हणजे औद्योगिक क्रांतीला जे तापमान होतं त्यापेक्षा जास्तीत जास्त 1.5 अंश सेल्सिअसनी वाढावं. ते वाढू नये म्हणून आपण कार्बन उत्सर्जन कमी केलं पाहिजे, जंगल वाढवले पाहिजे, रिन्युएबल एनर्जी वाढवली पाहिजे, वगैरे वगैरे. 10 वर्षात गेलं वर्ष हे ऐतिहासिक वर्ष ठरलेलं आहे. युरोपियन संघाचं जे कोपर्निकस सेंटर फॉर क्लायमेट चेंज आहे, त्यांनी जाहीर केलं की 2024 हे ऐतिहासिक वर्ष यासाठी आहे की त्यांनी विभागणी केली आहे हवामान बदल पूर्व काळ आणि हवामान बदल नंतरचा उत्तर काळ. 2024 साली पृथ्वीचं तापमान 1.75 अंश सेल्सिअसनी वाढलंय. 1.75 सॉरी 75 1.75 म्हणजे जे वाढायला हवं होतं त्याच्याही पेक्षा अधिक वाढलंय, आपल्या आत्ताच वाढलेलं आहे. आणि आता जी गती आहे, आता जो वेग आहे, आता जे ऍक्सलरेशन आहे ते इतकं जबरदस्त आहे की पृथ्वी आयोगाचं म्हणणं आहे 2027 साली ते 1.9 असेल आणि याच वेगानं वाढत राहिलं तर 2040 साली ते कदाचित 3 ते 4 अंश सेल्सिअसनी वाढलेलं असेल. आणि अशा वेळेला हवामान चक्र हे कोलमडून पडणार आहे, तुम्ही काहीही अपेक्षा करणार नाही. असं अगम्य शास्त्रज्ञांना वाटतं त्यापेक्षा वेगवान. दरवेळेला शास्त्रज्ञ म्हणतात की आम्हाला वाटतं त्यापेक्षा अधिक वेगानं हा हवामान बदल होतोय. याचं उदाहरण आपण सांगूया, म्हणजे नेमकं काय होईल. तर उन्हाळ्यामध्ये सध्या जगातलं तापमान सर्वात जास्त 54 गेलं होतं. कधी पाकिस्तानमध्ये, आपल्या राजस्थानमध्ये, अमेरिकेमध्ये गेलं होतं. ते आता 60 होण्याची शक्यता आहे 2040 साली. बापरे. आणि आता आपण जे 40 अंश हे नॉर्मल बघतोय ते 45 होणार आहे. तर आता एकंदरीत ऋतूंची स्थिती कशी आहे माहितीये का. उन्हाळ्याला म्हणतात हीट आयलँड इफेक्ट किंवा हीट डोम. म्हणजे काय हे समजून घेऊ आपण. उष्णतेची लाट जी येते तर आपल्या देशामध्ये 288 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका आहे. त्यामध्ये मराठवाड्यातले सगळे जिल्हे आहेत. आता मुंबईला तसं म्हणलं तर उष्णतेच्या लाटेचा धोका नाही असं आपण समजतो. मी मुद्दाम मुंबईचं उदाहरण घेतो. पण ही उष्णतेची लाट म्हणजे कमाल तापमान 40 पर्यंत जाणं एवढंच नाहीये. किमान तापमान आहे ते पण 30च्या पुढे जाणं. बापरे. आपल्याला रात्रीचा थंडावा हा शरीराला अतिशय आरामदायक असतो. रात्रीचा गारवा आवश्यक आहे. हा कधी मिळतो जर दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान यामध्ये 14 अंश 16 अंश एवढा सेल्सिअस एवढा फरक असेल तर. आपल्या सगळ्या महानगरांमध्ये आणि 2 नंबरच्या महानगरांमध्ये म्हणजे लखनौ, पुणे, रात्री आणि दिवसाच्या हा फरक फक्त 6 ते 9 अंश एवढा आलेला आहे. तो मुंबईत सुद्धा आहे. आणि उष्णता जी जाणवते, हीट फील ज्याला म्हणतो, त्याला हीट इंडेक्स म्हणतात, तो गोव्यामध्ये परवा 42 होता. म्हणजे 42 अंशाचा चटका बसावा तसा लोकांना बसतो आणि यामुळे मृत्यू अधिक होतात. खरं तर पत्रकारितेमध्ये एक नवीन आयाम देणं आवश्यक आहे, आरोग्य पत्रकारिता. उष्णतेच्या लाटेचा आपल्या पूर्ण शरीरावर परिणाम होतो. कधी आपण गळून पडतो, कधी रक्ताच्या गाठी तयार होतात. पण झालंय असं की राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं अजूनही उष्णतेच्या लाटेला आपत्ती मानलेलंच नाहीये. त्यामुळे उष्माघाताचे बळी शक्यतो लपवले जातात. तो हार्ट अटॅकचा आहे, तो उलट्यांचा आहे असं सांगितलं जातं. पण हे जर मोजलं तर आपल्याकडची खरी हानी कळेल. आता यानंतरचा मुद्दा सांगतो. मुद्दा मी आधी व्यापक पातळीवर बोलतोय. आपल्या देशामध्ये दरवर्षी हवामान बदलाच्या आपत्तीचे दिवस किती असतात याचं कॅलेंडर 3 वर्ष झाले
दिल्लीतील सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट करतील. सुनीता नारायण आपल्याला कल्पना आहे. 3 वर्ष 365 पैकी 22ला 218, 23ला 220 आणि 24ला 322. 365 पैकी 322 दिवस देशाला आपत्तीने पिडलेलं आहे. मग ते भूस्खलन आहे, अतिवृष्टी आहे, ढगफुटी आहे, उष्णतेची लाट आहे. मग इतकं हे जेव्हा होतं तेव्हा आपलं नियोजन नेमकं कसं असलं पाहिजे. तुम्ही रुटीन सारखं वागू शकत नाही. म्हणजे याबद्दलही शास्त्रज्ञ अनेक सांगतायत की आपलं सगळं नियोजन हे युद्ध केंद्रीय आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा शीतयुद्धाची लाट होती तेव्हा सगळ्या जगाने युद्ध सज्जता हा नियोजनाचा केंद्रबिंदू ठेवला होता. पण 2005 नंतर म्हणजे सुनामी नंतर सगळेजण सांगायला लागले की हवामान बदल हे महायुद्धापेक्षा महामंदीपेक्षा मोठं संकट आहे. त्यामुळे जगाचं पेकट मोडणार आहे. त्या दृष्टीने तयारी करू. त्याची कुठे वाच्यता कुठे आहे त्याची? आपण त्याचा काही मला एक छोटा प्रश्न मध्ये विचारायचा की आता ज्या वेळेला म्हणजे तुम्ही एलॅबोरेट करून सांगाच तुमचा पुढचा मुद्दा, पण त्याच्यामध्ये की ज्याला तुम्ही म्हणालात की 2027 पर्यंत ते 1.75 जे आता आहे 1.75 डिग्री सेल्सिअस ते 1.90 पर्यंत जाऊ शकतं तापमान वाढ आपली. आणि त्यामुळे नॉर्मल जे उन्हाळ्यातलं तापमान असेल राजस्थान किंवा उष्ण प्रदेशातलं ते 60 डिग्रीपर्यंत जाईल आणि मुंबईसारख्या किंवा ज्या सेकंड सिटीज आहेत तिथं 45 डिग्रीपर्यंत जाईल. याचा कसा परिणाम होईल म्हणजे पावसावरती? समजा पृथ्वीचं तापमान वाढलं याचा ऋतुचक्रावरती कसा परिणाम होईल? काय काय होऊ शकतं गोष्टी? आता जे आपण भोगतोय ते त्याचाच एक भाग आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कसा? आपण कार्बन इमिशन वाढलं हे बघतोय. म्हणजे लाखो टन आणि ट्रम्प काळामध्ये तर ते अजून वाढत त्याला न्यायचंय. अनेक ठिकाणी युद्ध होत आहेत. कार्बनचं जे म्हणजे कोळसा आणि तेलावर आपण नियंत्रण आणू शकत नाहीये आणि रिन्युएबल एनर्जी अजून खूप दूर आहे आपण जरी किती पुढे गेलो तरी. या पार्श्वभूमीवर कार्बन उत्सर्जन जे पृथ्वीवर वाढतंय त्याचं काय होतं तर साधारणपणे आपण म्हणू 30-35% ते अवकाशामध्ये जातं, आकाशात जातं. 30-35% जंगल शोषून घेतं आणि 30-35% समुद्रात जातं. वरचे वर अमेझॉन जसं नष्ट होतंय, पश्चिम घाट जसा नष्ट होतोय तसं इंडोनेशियातलं जंगल नष्ट होतंय. त्यामुळे जंगलाची पण कार्बन शोषून घेण्याची क्षमता कमी होते. तो एक वेगळा अंदाज सांगून ठेवतो. पृथ्वी आयोगाचाच अंदाज आहे 2100 साली जगामध्ये एकही सदाहरित अरण्य असू शकणार नाही ज्या वेगाने आपण जंगल संपवतोय ते. म्हणजे 70 वर्षानंतर एकही हरित जंगल नसेल असं जे डेझर्टिफिकेशनचा जो एक मॅप केलेला आहे जगातल्या वाळवंटीकरणाचा मॅप, त्याचा जो वेग बघितला आणि सध्या ज्या पद्धतीने चाललंय तर त्यांचा तो अंदाज आहे आतापासून आपण काही केलं नाही तर 2100 साली या पद्धतीने आपण तिकडे जातो. मग आता प्रश्न काय होतो की समुद्रामध्ये जेव्हा कार्बन डायऑक्साईड जातो तेव्हा कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याच्याने कार्बोनिक ऍसिड तयार होतं आणि त्यामुळे समुद्राचा वरचा थर हा विचित्र पद्धतीने तापतो आणि आपल्या एकंदरीत पाऊसमानावर समुद्राचं तापमान, समुद्रावरनं येणारे वाऱ्याचे प्रवाह हे खूप महत्वाचं भूमिका बजावत असतात. त्यामध्ये खूप अडथळे तयार होतात. आपल्या तिन्ही बाजूनी समुद्र आहे आणि तिन्ही बाजूचा समुद्र जास्त तापायला लागलेला आहे. समुद्र लवकर तापतो आणि थंड व्हायला त्याला वेळ लागतो. आता त्यामुळे काय होतं बघा, ती जी वाफ आहे उष्णतेचं, जसं मी सांगितलं उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा डोम तयार होतो, घुमट, उष्णतेची बेट तयार होतात कारण आपण सगळीकडे कॉन्क्रीट पूर तयार केलेले आहेत. तो नियोजनाच्या भागाकडे नंतर येऊ की ढिसाळ नियोजनामुळे आपलं काय होतंय. पण आणि आपण शहरामधले उद्यानं नष्ट करतोय, पाणथळ जागा नष्ट करतोय, तलाव नष्ट करतोय. हे हिरवे आणि निळे क्षेत्र कमी झाल्यामुळे शहरातला हीट स्ट्रेस वाढतोय सगळ्या शहरांमधला आणि त्यामुळे आपल्याला उष्णता जास्त जाणवते. आता पावसाळ्यात काय होतं मग, पावसाळ्यामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण आपल्याला जो त्रास होतोय तो दमटपणा वाढल्यामुळे. हा दमटपणा सगळीकडनंच येतोय तिन्ही बाजूनी, म्हणून हीट इफेक्ट जास्त आहे. आता हा जो काही हे बाष्प आहे
ते आकाशामध्ये ऍटमॉस्फेरिक रिव्हर तयार करतात असं शास्त्रज्ञ सांगतात. बर. आणि आता जो ढग, ह्या पार्श्वभूमीवर ढग जे तयार होत आहेत ते ढगांचे मनोरे तयार होतात, क्युमुलस क्लाउड. त्यामुळे आपल्याकडे अतिवृष्टीचं प्रमाण वाढलंय, ढगफुटीचं प्रमाण वाढलेलं आहे. अशा काळामध्ये क्लायमेट रेझिलियन्स हा नियोजनाचा गाभा असला पाहिजे. क्लायमेट रेझिलियंट सिटीज, क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर, असं जर नियोजनामध्ये असेल तर काय होईल, हा भाग वेगळा. ते नसल्यामुळे अभिजित, सुरुवातीला जे सांगितलं, आपल्याकडे म्हणजे हा खरं तर 1976 साली भारत केंद्र सरकारने पूर काय येतात याच्यावर एक केंद्र सरकारची समिती नेमली होती संसदीय. त्यांनी असं सांगितलं होतं की आपले रूळ, रस्ते यांचा विचार करताना ड्रेनेजचा अजिबात विचार केला जात नाही. करेक्ट. पाणी कसं वाहून जाईल याचा विचार केला जात नाही. आता तर नाहीच नाही. म्हणजे अनेक विभागांनी एकत्र येऊन जे काम करायला लागतं ते करतच नाहीये. त्यामुळे आपले कॉन्क्रीटचे रस्ते जिथे जिथे झालेले आहेत, म्हणजे आता जर तुम्ही मुंबई हैदराबाद रस्त्याने हैदराबादकडे यायला लागलात तर एका बाजूला इतकं पाणी साचतं की ते पाणी उडून, काल एका आमदारांचा जो मृत्यू झाला अपघाती देशमुखांचा, त्यामध्ये ते पाणी उडून त्यांच्या कारवर आलं आणि नंतर त्यांना दिसेन असं झालं. मग रस्त्यावर पाणी का साचतं, याला कोण जबाबदार? इतके ड्रेनेजेस मुंबईच्या जुन्या भागामध्ये बघा, दक्षिण मुंबईमध्ये इतके उत्तम ड्रेनेज सिस्टीम आहे, तशी इतर ठिकाणी का नाही? हायवेवरती जो पाऊस पडला परवा दिवशी, किंवा मला हा एक प्रश्न, मी इंटरव्हेन्शन करतोय तुमच्या बोलण्यामध्ये, पण ज्या पद्धतीचा पाऊस तुम्ही आता मराठवाड्यात अनुभवताय, तुम्ही म्हणताय की असा पाऊस म्हणजे 16-17 दिवस सलग पाऊस पडतोय आणि तो एकूण पावसाच्या पण काही म्हणजे बऱ्याचशा प्रमाणात तो पडून 20% म्हणजे 800 मिलीमीटर आमचा पाऊस आहे, तर आता 200 क्रॉस झाला. अच्छा, ऑलरेडी 20% पाऊस पडून गेलेला आहे. किंवा सोलापूर हायवेला पण बघितलं की मोठ्या प्रमाणावरती हायवेवरतीच काय नदीच अवतरली एका प्रकारे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता मान खटाव, जिकडून खरं तर मी येतो, त्या भागामध्ये अशा पद्धतीचा पाऊस आम्ही कधी बघितला नाही. तुडुंब नद्या नाले वाहून तुडुंब झालेले आहेत. म्हणजे माण तालुक्यामध्ये आंधळीचा तलाव आहे, तो ओव्हरफ्लो झाला, म्हणजे अजून तर जून यायचा आहे. तर ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही जे बघताय त्या कधीपासून वाढल्यात, किंवा या कधीपासून तुम्हाला निदर्शनास यायला लागले की हे वाढत 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 इथपर्यंत आले? नाही, हवामान बदलाची तीव्रता ही हळूहळू वाढत गेलेली आहे. हवामान बदल ही प्रक्रिया सरळ रेषीय नाही, त्याला कुठलेही नियम नाहीत. आपण समजतो की ती सरळ रेषीय आहे, ती लॉगॅरिथमिक पण नाही, ती अगम्य आहे. अजूनही वैज्ञानिकांना तिचा अंदाज येत नाहीये. हा एक भाग लक्षात घ्या. दुसरा असा आहे की त्याची लक्षणं खूप, म्हणजे 2012 साली श्रीनगरमध्ये पंखे आणि एसीची विक्री झाली होती पहिल्यांदा. अच्छा. आणि ती बीबीसीने मोठी बातमी केली होती. आता श्रीनगरमध्ये पंखे लागणं ही घटना काय सांगते आपल्याला? तर एक हे जो आपण उदाहरण घेतलं तर वरचेवर हे वाढत चालले, त्या दृष्टीने तुमचं नियोजन काय आहे? मुळामध्ये आपलं महाराष्ट्राचं काय झालंय, महाराष्ट्राचं सगळं नियोजन हे बिल्डर आणि कंत्राटदार करतात. मग ते धरण असेल किंवा रस्ते असतील, त्यामध्ये विज्ञान, म्हणजे पूर्वी आपल्याकडे मेकॅनिकल इंजिनियर्स रिसर्च इन्स्टिट्यूट ही नाशिकला संस्था होती, ते आणि त्यांचा मुख्य भर हा बचतीवर, म्हणजे कमीत कमी ऊर्जा लागावी, कमीत कमी शक्ती लागून, कमीत कमी पैसा लागून आपण डिझाईन करावं, हे विश्वेश्वरायांचं डिझाईन होतं. आता उलट आहे, जास्तीत जास्त पैसा आणि जास्तीत जास्त एनर्जी लागली पाहिजे, एनर्जी इंटेन्सिव्ह, कॅपिटल इंटेन्सिव्ह. आणि त्यामध्ये साध्या डिझाईन हे इतकं ढिसाळ मूर्खपणाचं डिझाईन आहे की पाणी वाहून जाण्याचा तुम्ही काहीच विचार करत नाही. मग इतर ठिकाणी काय होत नाही? जगामध्ये अनेक ठिकाणी पाऊस होतो, पाऊस खूप म्हणजे अगदी 200-300 मिलीमीटर पडल्यानंतर आपण समजू शकतो. पण सध्या मुंबईमध्ये, पुण्यामध्ये 100, बेंगलोरमध्ये 100 मिलीमीटर पाऊस पडला तरी बेंगलोर का तुंबतं, असा प्रश्न आपण का विचारत नाही? याचं कारण ड्रेनेज सिस्टीम आणि पाणी वाहून जाण्यासाठी, आणि उलट अतिवृष्टी आणि ढगफुटीच्या काळामध्ये याचा आपण जास्त विचार करायला पाहिजे. या सगळ्याचा डिझाईनशी संबंध आहे. आपल्याकडे याबद्दल बोलणाऱ्या सुलक्षणाताई महाजन आहेत, ज्या शहर नियोजन, त्या तेच सांगतात की हे सगळं करताना तुम्ही यामध्ये राजकारण आणू नका. करेक्ट.
हे तंत्रज्ञांचं तज्ञांचं काम आहे. शहर नियोजन यामध्ये जग खूप पुढे गेलेलं आहे. आपण अतिशय मागास आहोत त्या बाबतीमध्ये. त्याचीही परिणाम आहे. म्हणजे आधी आपलं प्रशासन ढिसाळ किंवा शून्य, आणि यामुळं त्यामध्ये भर हवामान बदलाचे, म्हणून ही आधी आपण आपत्तीची पेरणी करून ठेवली आहे. याच्यावर एक पुस्तक आहे, फ्लर्टिंग विथ डिझास्टर्स म्हणतात त्याला. अच्छा, म्हणजे अनेक आहे. मला यालाच जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की आता बरेचसे प्रेक्षक बघतात. मी आधीच म्हणालो की आम्ही खूप बाळवत प्रश्न विचारणार जेणेकरून हा विषय समजावा लोकांना. पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि त्याचे हे जर परिणाम असतील तर पृथ्वीचं तापमान कशाने वाढतं? तुम्ही त्याचे काही उल्लेख केलेत, पण स्पेसिफिक मला जाणून घ्यायचं आहे की कशामुळे, आपण काय अशा कृती केल्यात की ज्यामुळे पृथ्वीचं तापमान वेगानं वाढत चाललेलं आहे, आणि आपण काय करायला नाही पाहिजे त्याच्यातून समजेल मग आपल्याला. पृथ्वीचं तापमान वाढायचं मुख्य कारण त्याला आपण ग्रीन गॅसेस आपण म्हणतो. ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे इथून आपण जे इमिशन्स होतात, वायू उत्सर्जित केले जातात, त्यामध्ये प्रामुख्यानं कार्बन आणि मिथेन हे दोन आहेत. तर ते वर जातात आणि ते वर जाऊन एक त्याचं आवरण, म्हणजे आपण थोडक्यात जर अंगावर पांघरून घेऊन आतमध्ये जर थांबलो तर आपण ज्या पद्धतीनं गुदमरतो आपल्या उच्छ्वासानं, तशी अवस्था पृथ्वीची झालेली आहे. कारण वर हा एक पूर्ण याचा थर झालेला आहे आणि त्याच्यामुळं आपण ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट ज्याला म्हणतात, त्यात अजूनही आपण कार्बन डायऑक्साईडच बघितलेला, मिथेन अजूनही बाहेर पडलेला नाही. पण मिथेन जर या बर्फाच्या खालून जो मिथेन बाहेर पडला तर मिथेन हा कार्बनपेक्षा 10 पट घातक असणार आहे. सध्या आपण जे भोगतोय ते कार्बन उत्सर्जन वाढत असल्यामुळे जे 350 ही पृथ्वीची मर्यादा आहे, 300 एका घनमीटरला 350 कण एवढंच पाहिजे, ते आता 430 गेलेले. तर जर 450च्या पुढे गेलं तर 2100 साली पृथ्वीवर किती माणसं शिल्लक राहतील याचा अंदाज आपल्याला सांगता येणार नाही. त्याच्या आधी बेट सगळी बुडायला लागतील. म्हणजे आता आपल्याला कल्पना नसेल, ओरिसामध्ये केंद्रापारा जिल्ह्यामध्ये 7 भाया नावाची गाव आहेत, 7 भाऊ म्हणतात त्याला, त्यातली 5 गावं पाण्याखाली गेली. अच्छा, सुंदरबन गेलं, मालदीव, बांगलादेश. तर आपला किनारपट्टी एवढी मोठी आहे, त्याचं काय होईल याची कल्पना करा तुम्ही. कारण असं सांगतायत की 2050 साली एक ध्रुव वितळून जाणारच आहे, उत्तर ध्रुव वितळून जाणार आहे पूर्णपणे. बापरे, त्याच्यावर काही शिल्लक नाही. याच प्रकारे हिमालय वितळायला लागलेला आहे. तर या सगळ्याच हिमालयावर 250 ते 300 कोटी लोक अवलंबून आहेत. तर हे सगळं जे काही आपण बघतोय याला एकत्रितपणे विचार करून, जरी हवामान बदल ही जागतिक समस्या असेल तरी त्याला उत्तर स्थानिक आहे. हाऊ टू कूल द सिटीज हा प्रामुख्याने विचार करायला पाहिजे. क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर कसं असलं पाहिजे, क्लायमेट रेझिलियंट सिटी प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, त्याचा विचार करून युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, सिंगापूरमध्ये अनेक पद्धतीने उपाय योजले जातात. अच्छा, ते काय उपाय आहेत आणि आपल्याकडे ते का होत नाहीत? मग प्रश्न असा सहज पडतोय ना की मग आपल्याकडे करायला काय अडचणी आहेत? अभिजित, एक अनुभव सांगतो. सहसा स्वतःचा अनुभव सांगणं हे आपण आत्मस्तुती, आत्मश्लाघा म्हणतो, म्हणून मी क्षमा मागून सांगतो, पण त्यातून तुम्हाला अर्थ लक्षात. 2018 साली महाराष्ट्राच्या विधिमंडळासमोर हवामान बद्दल आव्हान आणि आवाहन अशावर एक चर्चा ठेवली होती आणि मला बोलायची संधी मिळाली. अभिजित घोरपडे पण त्यामध्ये होता. तर झालं सगळं समर्थन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेव्हा होते. तर एकंदरीत विधानसभा, विधान परिषदेच्या आमदारांची संख्या आपल्याला कल्पना आहे. माझ्या अंदाजानं त्यावेळेला 42 ते 43 आमदार उपस्थित राहिले असावेत. त्यात बहुसंख्य हे 60च्या पुढचेच म्हणजे होते, ज्येष्ठ. तर सगळं झाल्यानंतर जेवताना एक अतिशय ज्येष्ठ अनुभवी असे नेते मला म्हणाले की तुम्ही फार तळमळीने बोलता वगैरे, पण तुम्हाला सांगू का आम्ही काय विचार करतो? माफ करा म्हणले, पण खरं सांगतो आम्ही काय विचार करतो. समजा अगदी तुम्ही वैज्ञानिकांनी खात्रीला एक सांगितलं की 2050 साली पृथ्वी नष्ट होणार आहे, तर आम्ही काय विचार करू? आम्ही काय विचार करतो? 2018 आत्ता आहे, 2050 साली पृथ्वी नष्ट होणार आहे, म्हणजे 32 वर्ष बाकी आहेत. तर 6 निवडणुकाचा विचार करा. हा, तर ही आपली पॉलिटिकल सिस्टीम आहे
आणि जोपर्यंत मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पंतप्रधान, मुख्य सचिव किंवा सरपंच, जे गावाच्या सरपंचाने जरी विचार केला तरी तो काहीतरी करू शकेल. त्या विभागाचे प्रमुख जर विचार करून जर कृती करायला लागले तर तिथं काहीतरी होऊ शकतं. आता ते कसं होऊ शकतं बघा, साधी गोष्ट आहे की हे नक्की आहे, उष्णतेची लाट रोखायला सगळ्यात उत्तम किंवा कार्बन डायऑक्साईड शोषून घ्यायला सर्वोत्तम हे वृक्ष लागवड हेच आहे. उत्तम वृक्ष लागवड असेल तर त्या भागाचं तापमान 4°C पासून 10°C कमी होऊ शकतं. हे युरोपमध्ये केलं जातं मोठ्या प्रमाणात. लातूरला आमच्या एका बाबासाहेब ठोंबरे नावांच्या अधिष्ठात्याने कृषी महाविद्यालयात 2 लाख झाडं लावली आहेत. तिथलं तापमान 4 डिग्रीने कमी असतं. राहुरी कृषी विद्यापीठात हे आपण अनुभवू शकतो. आता हे लक्षात आल्यानंतर आपण काय करतो, आपण झुडपाना जंगल ठरवतो आणि आपण तुतीला वृक्ष म्हणून 4 कोटी झाडं लावली म्हणून कोणाची फसवणूक करतो आपण यातनं. आणि यामुळं हवेचं प्रदूषण आणि हे सगळं एकत्र वाढतंय. उष्णतेची लाट शोषून घेण्यासाठी काय केलं पाहिजे, यासाठी एक देशव्यापी मोहीम सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटने घेतलेली आहे की इमारतीतनं उष्णता खेचून घेण्यासाठी एक्झॉस्ट फॅन लावलं तर काय करता येईल. 800 रुपयाचा एक एक्झॉस्ट फॅन जर लावला ना रिव्हर्सिबल, तर उष्णता बाहेर खेचली जाते आणि रात्री एसी इतका गारवा तुम्हाला मिळू शकतो. क्या बात. हा, मला अजून एक गोष्ट विचारायची आहे आणि ती आत्ताच्या घडीला खूप रिलेव्हंट आहे म्हणून विचारायची आहे की आपण सगळीकडे आता कॉन्क्रीटचे रस्ते बांधलेत सगळ्या देशभर. म्हणजे आता मुंबई नागपूर समृद्धी हायवे असो, मुंबई गोवा नॅशनल हायवे असो, किंवा मुंबई वडोदरा हायवे असो, किंवा मुंबई दिल्ली हायवे असो, किंवा राज्यातले आता मुंबई पुणे हा जो एक्सप्रेसवे आहे त्याच्यावरती सुद्धा सिमेंट ब्लॉक टाकतात. आणि एकट्या मुंबईमध्ये 12,000 कोटीची कामं चालू आहेत, त्यातलं 700 कोटीचं कॉन्क्रिटीकरण चालू आहे. मुंबईमध्ये मेट्रो उभी राहते ती कॉन्क्रीटची आहे, पुण्यामध्ये मेट्रो उभी राहिली ती कॉन्क्रीटची आहे, जी उभी राहणार आहे ती कॉन्क्रीटची आहे, रस्ते कॉन्क्रीटचे आहेत आणि बिटुमिन महाग आहे, ते परवडत नाही, मेंटेनन्स जास्त आहे म्हणून आपण सगळं कॉन्क्रीट जे करतोय तर त्याचा काय परिणाम होतो, त्याचा काही खरंच परिणाम होतो का आपण उगाच त्याचा बाऊ करतोय. खरं तर मी त्यातला अधिकारी नाही, फक्त मी एवढं सांगू शकतो की काही ठिकाणी निरीक्षणं जी नोंदवली आहेत, समजा 40°C हे हवेतलं तापमान असेल तर त्यावेळेला कॉन्क्रीटच्या रस्त्याचं तापमान हे 60 ते 70°C असतं. बापरे. म्हणजे हा एक तापमानाचा भाग झाला. पण त्याशिवाय कॉन्क्रिटीकरणामुळे उष्णतेचा डोम तयार होतोय, कॉन्क्रिटीकरणामुळे पाणी मुरत नाहीये हे लक्षात आल्यानंतर आपण त्याच्या किती आहारी जायचं, इतर कोणते मटेरियल आहेत का, सिमेंट इंडस्ट्रीजना सिमेंट खपवायचंय, कॉन्क्रीट खपवायचंय म्हणून असं आपण डिझाईन करतोय. याबद्दल पारदर्शकपणे लोकांना का सांगत नाही तुम्ही की आमच्या समोर हे पर्याय आहेत आणि आम्ही हे निवडतो. डांबराचे फायदे तोटे काय, कॉन्क्रीटचे फायदे तोटे काय, नवीन काय येत आहेत. जर्मनीमध्ये असे रस्ते आहेत की ज्या रस्त्यामधनं पाणी जमिनीमध्ये आतमध्ये जिरतं. आपल्याकडे तसे रस्ते का होत नाहीत. किंवा रस्त्यामध्ये थर्मल पॉवर स्टेशनची ऍश घातली तर काय होतं. असे प्रत्येक वेळेला मटेरियलचे वेगवेगळे प्रयोग करायला पाहिजे ज्यातून कार्बन इमिशन कमी होईल. तो जर गाभा असेल आपल्या नियोजनाचा ना तो सगळीकडनं येईल. खरं. एकदा कधीतरी मुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधानांनी त्यांच्या बोलण्यात याला जर प्राथमिकता जरी दाखवली ना तर लोक आपोआप कामाला लागतात. पण मुख्य सचिवांनी मनावर घेतलं तर अनेक गोष्टी यातनं मग शास्त्रज्ञांना महत्व येतं, तज्ज्ञांना महत्व येतं आणि त्या दृष्टीने काही प्रकल्प होऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये देशाला दाखवावे असे आदर्श प्रकल्प नेमके कोणते आहेत. आपण क्लायमेट रिस्क रिडक्शन हा 2006 साली जगाने केलेला ठराव आहे, ज्याच्यामुळे आपल्या देशामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चालू केले. आपल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचं काय कर्तृत्व आहे, आपण फक्त आपत्तीतून सुटका करण्यासाठी जरा प्रगती केलेली आहे, नक्कीच जीव वाचवतो, पण आपत्ती येऊ नये, हानी झाली नाही. एक उदाहरण सांगतो मुद्दाम यासाठी थेट समजावं म्हणून. MS स्वामीनाथन फाउंडेशननी स्वामीनाथन सरांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याकडे तामिळनाडूमध्ये समुद्र किनाऱ्याला मँग्रोव्हची लागवड केली, लोकांना सांगून ती तोडू नका वगैरे म्हणून. आणि मुथ्थुपेट आणि पिच्छावरम या 2 गावामध्ये
सुनामीमध्ये एकही बळी गेला नाही. क्या बात. कारण तिथे लोक अडकले. याला डिझास्टर रिस्क रिडक्शन म्हणतात. आपल्याकडे 2006 पासून ठराव केला जातोय कोकण पट्टीभर मँग्रोव्ह लावला पाहिजे. काय अवस्था आहे आपण बघतोय. ठाण्यामध्ये मँग्रोव्हची किती तोड होते आपण बघतोय. तर याला प्राथमिकता आली तर लोक त्या पद्धतीने एक अभियान आणि मोहीम चालू करू शकतात. शेवटचा माझा प्रश्न आहे की आता हे जे काही अतिवृष्टी वगैरे का होतंय हे तर तुमच्या बोलण्यातून समजून आलं. पृथ्वीचं तापमान कसं वाढतंय, अर्थ कमिशन काय म्हणतंय, किंवा जगभर कसे प्रयोग चालू आहेत आणि आपण का करत नाही आहोत, आणि आपण किती मागे आहोत. आणि दुसरी गोष्ट की अनास्था, या विषयाबद्दलची अनास्था सर्वात महत्त्वाचं ते एक समोर आलं की अगदी सामान्यतः हे का होतंय कालपासून कोणीच विचार करत नाही. केवळ एकतर त्याच्यावरती ते होतंय, झालंय आणि त्याचं राजकारण चालू आहे. म्हणजे आज 24 तासानंतर म्हणजे इतकंच चालू आहे. माध्यमांमध्ये पण तेच चालू आहे, सरकारी पातळीवरती पण तेच चालू आहे, सगळ्या पातळीवरती तेच चालू आहे. पण त्याचं परमनंट सोल्युशन शोधण्यासाठी कुणीही आज या क्षणापर्यंत कालपासून पाऊस पडल्यापासून कुणीही अवाक्षर पण उच्चारलेलं दिसलं नाही आहे. म्हणजे राजकीय नेत्यांनी, ज्यांच्यावरती ही सर्वाधिक जबाबदारी आहे. आता झाडं लावणं, मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करणं हा एक पर्याय. खरं तर आपल्याला ते सांगण्याची पण गरज नाही. आपल्याकडे संतांनी सांगून ठेवलेलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, म्हणजे तेच आपले सोयरे आहेत हे सांगून ठेवलेले. पण सोयऱ्यांना संपवण्याची मोहीम आपल्याकडं सगळ्यांनी हातात घेतलेली दिसते. म्हणजे रस्ता बांधायचा झाडं कापा, रस्ता मोठा करायचा झाडं कापा, म्हणजे त्याचं पुनर्लागवड आणि हा सगळा प्रकार विसरून गेलो होतो आपण. 32 कोटी झाडं लावणारे मंत्री होते आपल्याकडे, ते आता नाही आहेत. पण ती कुठं गेली काय माहिती. म्हणजे ती झाडं कुठं आहेत आणि ती का दिसत नाहीत हा एक मोठा प्रश्न आहे. आता झाडं लावण्या व्यतिरिक्त अजून आपण काय गोष्टी करायला पाहिजे शहर नियोजनाच्या दृष्टिकोनातून, गावाच्या दृष्टिकोनातून, ग्रामीण भागामध्ये, की जेणेकरून आपण आपल्या पातळीवरती, सरकार काय करेल माहीत नाही कारण त्यांची ती प्रायोरिटी आहे का हाच मोठा प्रश्न आहे असं तुम्ही म्हणालात. तर लोकांच्या पातळीवरती काय काय गोष्टी व्हायला पाहिजे. आता खरोखर लोकांनीच प्रश्न विचारले पाहिजे. मुळामध्ये आपण प्रश्न विचारायचं विसरून गेलोय. म्हणजे विद्यार्थी प्रश्न विचारत नाहीत जे कोणी काही विचारत होते. सर्वसामान्य जनता प्रश्न विचारत नाही. पण आता असं समजूया की प्रत्येक गावामध्ये एक सिव्हिल इंजिनियरची ट्रेडाई असोसिएशन असते, आर्किटेक्टची असोसिएशन असते. यांनी एकत्र येऊन माझ्या गावामध्ये पूर स्थिती येऊ नये यासाठी मला काय करता येईल. तर पाणथळ जागा नेमक्या कोणत्या आहेत, त्या बुजवल्या आहेत का, किती पाऊस पडल्यानंतर आमच्याकडे पूर येतो. मुंबईमध्ये पूर्वी 900 मिलीमीटर नंतर पूर आला होता, तो आता 200 मिलीमीटरवर येतोय. तर जागा, पूरप्रवण जागा नेमक्या कोणत्या आहेत आणि त्याला पाणी वाहून जाण्यासाठी मला काय करता येईल. आधी आपण पुरापासून वाचण्याचा विचार करूया. तीच बाब सगळीकडे. म्हणजे एकदा याची आपण राज्यव्यापी मोहीम घेतली, जसं जुन्या इमारती आपण म्हणतो ना, या आपण काळजी घेऊया, तसं पूरप्रवण जागा नेमक्या कोणत्या आहेत आणि त्याच्यापासून कसं वाचलं पाहिजे. आणि पुढं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की नदीचं सुशोभीकरणाच्या नावावर जे कॉन्क्रिटीकरण होते ते इतकं घातक आहे. ते साबरमतीला झालं म्हणून पुण्याला करतायत, आळंदीला करतायत. नदी हे एक नैसर्गिक क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये तुम्ही असे अडथळे आणले तर पाणी कोणाचाही विचार करत नाही. एक आंबील नाला पुण्याचा होता ना, आंबील नाल्यावरचं अतिक्रमण किती कोटीला गेला महागात आपल्याला. खूपच. मग तरी देखील आपण कन्याकुमारी पासून श्रीनगर पर्यंत आपण सगळ्या तलावांवर आक्रमण केलेले. मग अतिवृष्टी झाल्यानंतर ते तुम्हाला तुमची जागा दाखवणारच आहेत. हे आपल्याला पाहता येईल का की मुळामध्ये आधी आपण अतिक्रमण नष्ट करू, मग अतिवृष्टी झाल्यानंतर आम्हाला त्रास होणार नाही. हा एक भाग झाला. उष्णतेची लाट रोखण्यासाठी अनेक नवनवीन उपाय निघतायत की समजा एखादी अपार्टमेंटची कॉलनी आहे तर तिथनं इव्हॅपोरेशन पद्धतीने तुम्हाला उष्णता बाहेर कशी काढता येईल. म्हणजे आपण एसी मध्ये थंडावा आत निर्माण करतो, उष्णता बाहेर टाकतो, पण उष्णता पंपिंग करून तुम्हाला थंडावा कसा निर्माण करता येईल. सिटी फॉरेस्ट कसं तयार करता येईल या बाबतीमध्ये चीननी खूप आघाडी घेतलेली आहे. सिंगापूरमध्ये तर शहरांच्या इमारतींच्या जवळपास वन कसं वाढवता येईल. असे खरं सांगू का, अशा पद्धतीने गेलो तर क्रिएटिव्हिटीला चॅलेंज मिळतं. लोक झाडं लावतात सर. मी मुद्दाम तुम्हाला विचारतो, झाडं लावतात पण मग ती कुठली तरी परदेशी झाडं आणून लावतात आणि मग झाडं लावलंय ते झाड हिरवत दिसतं पण त्याचा काय फायदा होतो. अशा झाडांचा फायदा होतो का. पण झाडं लावावीत तर मग ती कुठली लावावीत, शहरात सुद्धा, गावाकडे सुद्धा, अगदी इमारतींच्या आजूबाजूला सुद्धा. हो, आपण त्याचा स्थानिक पातळीचा विचार करूनच झाडं लावली पाहिजेत हे नक्की आहे. त्यामध्ये
शहरातली झाडं उन्मळून का पडतात याचाही विचार करायला पाहिजे. आणि झाडाची निवड आपण करू, हा तो काही फार महत्वाचा प्रश्न नाही. त्यातला अजून एक भाग सांगतो, जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याला झाड जपण्याबद्दल अनुदान देणार नाहीत तोपर्यंत झाडं वाढणार नाहीत. आणि याच्यासाठी एक संयुक्त राष्ट्र संघाचा चक्क निधी आहे, त्याचं नाव आहे REDD, रिडक्शन फ्रॉम इमिशन्स ड्यू टू डिफॉरेस्टेशन अँड डेझर्टिफिकेशन. हा फंड संयुक्त राष्ट्र संघाचा आहे, पण राज्यांनी केंद्राला सांगून मागणी करावी लागते. आणि मग आफ्रिकन देश यात निधी मिळवतात, आपणही मिळवू शकतो. आपल्या देशातही श्रीमंत जनता खूप मोठी आहे, त्यांनी पण याला झाड जपायला पैसे द्या, कारण ते कार्बन डायऑक्साईड शोषून घेत आहे. हे जर झालं तर झाडं नक्की वाचतील, त्याशिवाय झाडं वाचू शकणार नाहीत. ह्या 2-3 गोष्टी करून जर मुलांना, आता सध्या मुलं बेकार आहेत, क्रिएटिव्हिटीला चालना नाही, जातीयवादाच्या गुरफटतायत, ओळख सांगताना जातच लागते. यांना जर आपण अशा क्रिएटिव्हिटीकडे गुंतवलं ना, जगामध्ये प्लास्टिक रिसायकलिंग उत्कृष्टरित्या जपानमध्ये होतं, 90%. अमेरिकेमध्ये सुद्धा एवढं नाहीये. इथली मुलं काय झुंबर करतात, काय काय करतात. आपण मुलांना हे सांगू की बाबांनो तुम्ही हे करा. अशा पद्धतीने हवामान बदलावर मात करणं हे क्रिएटिव्ह होऊ शकतं. आपण इतके मागास आहोत की लंडनमध्ये न्यूरो आर्किटेक्चर म्हणजे मला कोणत्या वास्तूमध्ये मेंदूला चांगलं वाटतं याचा EEG काढून ते ठरवतात आणि त्या पद्धतीने बांधकाम करतात. क्या बात आहे. मुलांनी निसर्गाला सामोरं जावं, निसर्गापासून मुलं तुटू नयेत. व्हिटॅमिन N इज फ्रॉम नेचर. आणि निसर्ग शाळा तयार केलेल्या आहेत, आणि निसर्गात मुलं गेल्यानंतर ते किती खुलतात, त्यांची मानसिक वाढ कशी होते, शारीरिक वाढ कशी होते याची मोजदाद करून रेग्युलर त्यांच्यासाठी कॉन्फरन्सेस घेतल्या जातात. बायो आर्किटेक्चर तिथं केलं जातं. याला क्रिएटिव्हिटी म्हणतात. दना कॉन्क्रीटचं काहीतरी थापत जाणं इतकं बेंगरूळ आहे. या बाबतीतलं एक सांगतो, आपला वेळ खूप झालाय. 1972 साली पहिल्या क्लायमेट चेंज म्हणजे पर्यावरण परिषदेमध्ये स्टॉकहोमला रेने दुबॉस नावाचे तत्वज्ञ म्हणाले होते की लक्षात ठेवा, आपण ओंगळपणा हे साधारण आहे, नॉर्मल आहे. वाक्य त्यांचं असं, अग्लीनेस इज न्यू नॉर्मल. हे मुलांना पटवून देतोय. मुलांच्यासाठी त्याच्या एवढं घातक कृत्य दुसरं कोणतंही नाहीये. हे आपण महाराष्ट्रात नियमित करत आहोत. खरं आहे की गेल्या काही काळापासून आणि जर वर्षी अशा घटना घडल्या की चर्चा होते आणि 2-3 दिवसांनंतर ती चर्चा हवेत विरून जाते आणि मग रोजच्या राजकारणामध्ये मग जात, इलेक्शन्स, हा त्या पक्षाचा, तो या पक्षाचा, या सगळ्या गोष्टींवरती नेते आपल्याला गुरफटवून ठेवतात आणि आपणही त्याच्यामध्ये गुंतून जातोय. ही फार दुर्दैवी बाब आहे. ॲक्च्युअली जगण्याचा संघर्ष जो आहे तो जगण्याचा म्हणजे कमावण्याचा नव्हे, तर ॲक्च्युअल श्वास घेण्याचा संघर्ष पुढच्या काही काळामध्ये येऊन आपल्यासमोर उभा ठाकतो की काय अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि त्यासाठी आपण सज्ज नाही आहोत. राजकीय आपली जी पृष्ठभूमी आहे ती तर आपल्याला या सगळ्यापासून दूर ठेवण्याचा, मूळ मुद्द्यांपासून दूर करण्याचाच प्रयत्न करेल. पण कमीत कमी जे कोणी प्रेक्षक हे पाहतायत, हा इंटरव्ह्यू पाहतायत किंवा अतुल सरांना ऐकतायत, त्यांनी तरी कमीत कमी मला असं वाटतं की हे अधिकाधिक लोकांपर्यंत पसरवावं, त्यांना अधिकाधिक लोकांना हे दाखवावं, हे ऐकावं. आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या पातळीवरती, संस्थांच्या पातळीवरती या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. आणि जे कोणी नेते तुमच्या समोर येतील त्यांना हे प्रश्न तरी विचारा की बाबा तुम्ही रस्ता बांधून देणार, गटार करून देणार, ह्याच्या पलीकडे आम्हाला श्वास घेण्यासाठी तुम्ही झाडं लावण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टीसाठी, पर्यावरणासाठी काय करणार? कारण पर्यावरणासाठी कुणाच्याही जाहीरनाम्यामध्ये काही नसतं. आणि हाच सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे की ज्याच्यामुळे आज आपल्याला ही चर्चा करावी लागते की इथं ढगफुटीसारखा पाऊस का पडतोय, किंवा ही शहरं पाण्याखाली पावसाळ्यामध्ये का जात आहेत, किंवा अचानकपणे उन्हाळ्यामध्ये 20% पाऊस पडून मराठवाड्यासारख्या ठिकाणी अतिवृष्टीनं नुकसान का होतं आहे. मला असं वाटतं की तुम्हाला पुरेशी उत्तरं मिळाली असतील. अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये अतुल सरांनी सगळं गमक समजून सांगितलेलं आहे, अबकडं पर्यावरणाचं समजून सांगितलेलं आहे. ते पर्यावरणासाठी गेली अनेक वर्ष झटतायत, काम करतायत, सरकारला मार्गदर्शन करतायत, अनेक कमिट्यांवरती आणि अनेक संस्थांसाठी ते काम करतायत, लिहितायत. आपल्याकडे फॉरवर्ड व्हॉट्सअपमध्ये आता वाचण्याची सोयच राहिलेली नाही आहे किंवा पुस्तक घेऊन बसण्याची सोय राहिलेली नाही आहे, पण ते लिहितायत सुद्धा या सगळ्या विषयावरती. तर तुम्ही कृपा करून हे आजचा इंटरव्ह्यू केवळ ऐकू नका, तर तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. सरांनी जी पुस्तकं लिहिली आहेत ती अत्यंत दीर्घ आणि अत्यंत मला असं वाटतं की नीटपणे समजून सांगणाऱ्या भाषेमध्ये लिहिली आहेत, तर ती वाचा आणि
प्रश्न विचारा. सरांनी जे सांगितलं तेच महत्त्वाचं आहे. छोट्या पातळीवरती काही होणार नाही, कलेक्टिव्ह पातळीवरती करावं लागणार आहे, देश म्हणून उतरावं लागणार आहे, राज्य म्हणून उतरावं लागणार आहे. त्यामुळे प्रश्न विचारा राज्यकर्त्यांना की पर्यावरणासाठी तुम्ही काय करताय. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती आपण क्लिक केलं तर आपल्याला सगळे अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अतुल सर, तुम्ही वेळात वेळ काढून मुंबई तकशी बोललात त्याबद्दल आपले मनापासून आभार. पाहत रहा मुंबई तक.